स्मार्ट अहमदनगर न्यूज। शांतता समितीच्या बैठकीकरिता आलेल्या पत्रकाराला मटका किंग राम लांडे यांनी केली ठाण्यातच शिवीगाळ। मटका किंग राम लांडे याचा माज बारवाल हे काढणार का? अंबड प्रतिनिधी। अंबडच्या बुकी चालकांची मुजोरी इतकी वाढली की त्यांना कायद्याचा धाकच उरला नाही। कोणालाही सामान्य माणसाला शिवीगाळ करणे, जीवेळ मारण्याच्या धमक्या देणे, पैशाच्या देवाणीघेवाणीवरून अमानुष मारहाण करणे हा त्यांचा रोजचाच खेळ बनला आहे। आता या मुजोर मटका चालकांची मजल थेट पत्रकारांना मारण्या इतपत गेली आहे, तेही अंबडच्या पोलीस ठाण्यात येऊन। याबाबत सविस्तर वृत्त असे की येथील लोकात्मा न्यूज चॅनेलचे पत्रकार तरंग लक्ष्मणराव कांबळे हे शिवजयंती निमित्त आयोजित बैठकीकरिता अंबड पोलीस ठाण्यात दुपारी 12च्या सुमारास आले असता बैठकीत उपस्थित असलेल्या अन्य नागरिकांसह येथील मटका चालक राम भिवराजी लांडे हा देखील होता। तसेच पत्रकार तरंग कांबळे यांना पाहताच, तू जास्त माजला आहे का? माझ्या नादी लागू नकोस, तू काय फार मोठा पत्रकार नाही, तुझ्यासारखे मी खूप पाहिले, तुझे हातपाय तोडून टाकीन, तू मला ठाण्याच्या बाहेर भेट, तुला पाहतो, तू माझ्या विरोधात बातम्या कशाला करतो, अशा शिवराळ भाषेत शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली। याबाबत पत्रकार तरंग कांबळे यांनी अंबड पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित आयपीएस पोलीस अधिकारी सिद्धार्थ बारवाल यांची भेट घेत सर्व हकीकत सांगून ठाण्यात फिर्याद नोंदवली। यावरून अंबड पोलीस ठाण्यात कलम 352, 351(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। यावरून असे लक्षात येते की अंबडच्या मटका चालकांचा माज खूप वाढला असून फुकटच्या पैशाच्या जीवावर हे मुजोर मटका चालक कोणालाही जुमानत नाही। पोलीस तर यांच्या खिशात असतात। एखादा अनुचित प्रकार घडला तर पोलीस आहेच आपल्या मदतीला या विश्वासाने हे मुजोर मटका चालक सामान्य नागरिकांना वेठीस धरतात। या मुजोर मटका चालकांची मस्ती नवनिर्वाचित पोलीस अधिकारी सिद्धार्थ बारवाल हे जिरावणार आहे का हे पाहावे लागेल। काल दिनांक 14/2/2025 रोजी अंबड पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते व त्या शांतता कमिटी बैठक निमित्त मी तेथे गेलो होतो। शांतता कमिटी बैठक चालू होण्यासाठी 10 मिनिटं बाकी होते। त्या संदर्भात मी तिथे बसलेलो होतो। त्यानंतर रामशेठ लांडे जे आहेत ते तिथे त्या बैठकीला उपस्थित होते। त्यांनी मला बोलले, मला म्हटले की तुम्ही बातमी का छापली? तर मी त्यांना म्हणालो की सर, माझ्याकडं संबंधित व्यक्तीने माननीय SP साहेबांना तक्रार दिलेली आहे, त्या तक्रारीच्या अनुषंगाने मी ती बातमी छापली आहे व तसेच त्या संबंधित व्यक्तीने मला व्हिडिओमध्ये बाईटसुद्धा दिलेली आहे। तर त्यांना मी तसं सांगितलं असता त्यांना मी असं म्हणालो की तुमचं जर काही म्हणणं असेल तर ते पण मी छापायला तयार आहे। त्यावेळेस ते मला म्हणाले, खूप शहाणा झाला का, खूप मोठा पत्रकार झाला का, तुला दाखवू का, तुझ्या कानाखाली जाळ काढीन, तू पोलीस स्टेशनच्या बाहेर भेट, तुला मारून टाकीन, अशा धमक्या मला दिल्या। त्यानंतर जी शांतता कमिटी बैठक आहे, शांतता कमिटी बैठक पार पाडल्याच्या नंतर जे IAS अधिकारी आहेत सिद्धार्थ बारवाल साहेब, मी त्यांना पूर्ण घडलेली हकीकत सांगितली। त्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही तक्रार द्या आणि तक्रारीच्या अनुषंगाने अंबड पोलीस स्टेशन येथे NC दाखल करण्यात आली। त्यानंतर रामशेठ लांडे यांची पार्श्वभूमी ही खूप गुन्हेगारी असून ते अंबडमध्ये त्यांचा मटक्याचे धंदे आहेत, खूप पैसेवाले आहेत आणि माझी माननीय SP साहेबांना विनंती आहे की गुंडखोर व्यक्ती यांच्यावर आधी पहिले खूप मोठे गुन्हे दाखल आहेत। तर माझी विनंती की संबंधित व्यक्तीविरुद्ध जी बातमी का छापली याचा राग मनात धरून मला धमक्या दिलेल्या आहेत। तर अशा व्यक्तीविरुद्ध पत्रकार ॲक्ट व तसेच ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा व तसेच मी पत्रकारिता करीत असताना मला पत्रकारिता म्हणजे बातमी संकलन करण्यासाठी मला बाहेर जावं लागते। जर माझ्या जीवितात जर काही धोका झाल्यास याचे सर्व जबाबदार हे राम लांडे व तसेच पोलीस प्रशासन राहील। माझं नाव तरंग लक्ष्मण कांबळे, लोकात्मा न्यूज चॅनल संपादक, अंबड।